राऊत मध्ये मी मराठा महासंघाचं काम केलं. मी रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाने कुठे रक्त सांडलं, स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल केलं, पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही. आज तुम्ही मराठा महासंघाचं 30-40 वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून, तर तिथं गोरके सर आहेत, मराठा महासंघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते. गाडवे नावाचे म्हणून गव्हाणे होते. ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलंय. आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आणि नानासाहेब काळे सोलापूर शहरात सगळ्या लोकांनी आम्ही काम केलंय. मग समाजाच्या लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर. हा खोटं बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवावर आमदार झाला. याची लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केलेला आणि हा मराठा समाज विरोध बोलतो. तर मराठा समाज विरोध बोलायचं मी काम केलं समाज. अरे मला कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का? आमचा हेच प्रश्न आहे. कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं. जर जरांगे पाटलांच्या विरोधात जर बोललं परत तर तुला वाटत असेल की मी दादागिरी केली आहे. पण सोलापूर जिल्हा त्यात सोलापूर शहर हे दादागिरीसाठी प्रसिद्ध अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुला जर काय करायचं असेल तर सोलापुरात ये म्हणावं. आम्ही काय आमचं दाखवतो. जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे. मराठा समाजाशी आणि जरांगे पाटलाशी जर पाया घेतला तुम्हाला आता सांगतो, राजा राऊत आता कुठे आहेत? आमच्या पायात आहेत. ते पायात आहेत. दिवाळी असताना कुठला मी फडफड करत असतो ते राजा राऊत आता दिवाळी येण्याचा टाइम झालेला आहे. राजा राऊत नंतर विधानसभेत कुठेही दिसणार नाही. ही मराठा समाजाचा शब्द आहे.